राहिले कुठे? नमस्कार से मॅडम. नमस्कार. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. आज आहे ना मी शिक्षकांच्या कार्यशाळेचा ट्रेनर झालेलो आहे. एक दिवसाचा ट्रेनिंग आहे बा. 50 शाळांना सांगितलेलं आहे, पण आलेत फक्त 3च. बाकीचे कसं काय आले नाही काय माहिती बुवा, काय माहिती नाही. आम्ही आलो ही मेहरबानी समजा. म्हणजे मला नाही वाटत अजून कोणी येईल म्हणून. काय बोलता तुम्ही? तसं नाही हो, नाही नाही, येतील. कसं आहे आता ही कार्यशाळा जी ती ऐच्छिक कार्यशाळा हा. आहे, त्याच्यामुळे सगळे सिरियसली घेतील असं मला नाही वाटत आहे. बऱ्याच लोकांना मी विचारलं, अरे बाबा चला ऐच्छिक कार्यशाळा आहे, ते बोले ऐच्छिक तुम्हीच जा. हरकत नाही. तुम्ही 3 आले, मनापासून आले. तुम्ही 3 मला 3 लाखांसारखे. आता तुम्ही आहे ना तुमचा परिचय करून द्या बा. मी सांगते आधी. मी की नाही सौ वनिता मंगेश खरात. वा, बर. मी DK भोस म्हणजे डांबरट कन्या भोसरी या विद्यालयातून आले. अरे वा, वा. आणि मी की नाही जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र शिकवते. क्या बात आहे, व्हेरी गुड. ब्रेक कधी होईल? सेशन सुरू तर उद्या. एक सेशन झालं की ब्रेक घेऊ बा. का बरं? पण मी लांबून आले ना, मला सारखी भूक लागते हो. नाही नाही, आहे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आहे आपण. हा, आणि सर तुम्ही मी प्रभाकर मोरे. वा बर बर सर मी ज्ञान आणि विज्ञान शिकवतो. काय बर त्याबद्दल? बर. हा हा. मी JK TV ह्या शाळेकडनं आलेला आहे. JK TV ही शाळा आहे का चॅनल आहे? नाही नाही सर, शाळा आहे. मग कस काय? ते JK TV म्हणजे हा. जिथं खोली तिथं वर्ग. अच्छा, हा म्हणजे JK TV. JK अच्छा TV. अच्छा हो, अच्छा. हो. हा. काय सर, हा. आमच्या शाळेला इमारत नाही ना. अरे 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 ते तर मिळेल तिथं आम्ही वर्ग सुरू करतो वा का नाही. वा वा वा, क्या बात आहे. एवढी परिस्थिती खडतर असताना तुम्ही शिकवताय. होय. वा वा, यांच्यासाठी टाळ्या झाल्या टाळ्या म्हणजे पाहिजे. वा, वा. बेस्टच काम करताय तुम्ही. आणि सर सर तुमचा परिचय सर? मी अरुण कदम सर. बर, बर. मी बहुतेक शास्त्र शिकवतो. सर ते बहुतेक शास्त्र नसेल, ते भौतिक शास्त्र असेल ना सर? ठीक हो, आहे. हो, हो, तेच तेच. हा, वा. ब्रेक करूया का? एक सेशन करू फक्त, त्याच्यानंतर ब्रेक करून टाकू ना आपण. हा? ही कार्यशाळा भरवण्याचा मूळ उद्देश हा आहे बुवा काय? की विज्ञानासारखा रटाळ विषय इंटरेस्टिंग करून कसं काय शिकवता येईल. खरंय. आहे की नाही? खरंय. आता मुलांना नाटक लक्षात राहतं, सिनेमा लक्षात राहतो, बरोबर. पण विज्ञान का लक्षात राहत नाही? हा सर, कसं आहे विज्ञानामध्ये बच्चन साहेब नसतात. दीपिका नसते, खरंय. कॅटरीन नसते, खरंय. सरिता मनकर नसते. एकदम खरंय. आणि बोंबील इराणी पण नसतो. बोंबिल इराणी नाही, ते बोमन इराणी आहे. बोमनी. खूपच जोकी आहे ते. हा. नाही नाही, पण तुम्ही मुद्द्याला हात घातलेला आहे. हा, की विज्ञानात ड्रामाच नसतो शिकवताना, तो ड्रामा आपण क्रिएट करायचा. अभिनव पद्धतीने विज्ञान कसं शिकवायचं बा. कसं सर, कसं सांगा. आजच्या कार्यशाळेत तर आपण बुवा मोठमोठे विज्ञानाचे सिद्धांत आहेत, केमिकल इक्वेशन आहेत, ते असे नाट्यरूपाने सादर करू. ते सादर केले पोरांसमोर तर डोक्यात असं फिट होऊन जाईल. आज बघा आपण आहे ना आर्किमिडीजचा जो सिद्धांत आहे ना, तो नाट्यरूपाने सादर करू बा. बर, बर. पण त्याआधी त्याची गोष्ट माहित असणं गरजेचं आहे. खरं आहे सर. है की नाही? खरं. आता सिरॅक्यूस, ग्रीक मधलं सिरॅक्यूस, त्याचा राजा होता हॅरो. त्याने ना एका कारागिराला बोलवलं, सोनं दिलं आणि सांगितलं की याच्या सोन्याचा मुकुट बनव. अच्छा. कारागीर सोनं घेऊन गेला, काही दिवसांनी आला मुकुट घेऊन. तो मुकुट राजाला गहिरा आवडला बा. काय सांगता? हा, पण आहे ना त्याला शंका आली कसली हो? की दिलेल्या वजनाच्या सोन्याचा हा मुकुट बनवलेला नाहीये, कारागिराने त्याच्यात चांदी मिक्स केलेली आहे. म्हणजे लबाडी केली. हा, पण हे सिद्ध कसं करणार? कसं सर? कसं हो? म्हणूनच ते त्याने आर्किमिडीजला बोलवलं. इथेच तर आर्किमिडीजचा सिद्धांत आहे. आर्किमिडीज तेव्हा बसला होता टबात. सर मला त्याच्या पुढची गोष्ट माहिती आहे. क्या बात आहे. ते काय ते कोणते आर्किटेक्ट काय आहेत ना, हा. ते असे टपात असतात. मग टपात ना सगळं पाणी खाली पडतं. करेक्ट. तेवढ्यात ते त्यांच्या बायकोला आवाज देतात, सुरेखा सुरेखा जरा टावेल घेऊन ये, जरा पाणी पडले तर पुसून ये. काय नाही नाही, तसं नाही ते. नाही हो सर, काय बोलताय तुम्ही? तसं नाही आहे. मग? आर्किमिडीज टबात बसला, पाणी बाहेर पडलं, त्याच्यावरून त्याला वस्तुमानाच्या सिद्धांताचा शोध लागला आणि तो ओरडला, युरेका युरेका, म्हणजे सापडलं. सुरेखा कुठून मध्ये आणली तुम्ही? नाही ना, बायकोचा काही रेफरन्सेस नाहीये ना हो. तसं नाहीये ते. असं कसा म्हणजे आता टब आहे म्हटल्यावर बायको असणारच. काय संबंध आहे टबाचा? हे बघा, पर्सनल आयुष्याकडे फोकस करू नका.
त्यांचा जो सिद्धांत आहे ना त्याचं नाटकात रूपांतर करतोय तर त्या नाटकावर कॉन्सन्ट्रेट करूया ना. तुम्ही काय विचार केला पाहिजे की टबात तो असताना त्याला सिद्धांताचे विचार कसे काय आले बुवा त्याच्या हा म्हणजे आम्ही तेच विचार करतोय टबातून तो बाहेर आलो एवढा कसा तो विचार करू शकतो. खरंय. म्हणजे मी जर का टबातून बाहेर आलो असतो तर मी काय विचार करणार. काय? मी सगळ्यात आधी सुकन का माझा करगोटा सुकन. हे बघा म्हणूनच तो मोठा माणूस आहे ना. आणि आपण सामान्य शिक्षक आहे. हाच आपल्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे. हे बघा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हा तर तुम्ही आहे ना तुम्ही मी. हा सिरॅकुसचा राजा हॅरो तुम्ही. हा तुम्ही राणी सरकार. मी राणी सरकार. हो तुम्ही राणी सरकार. चालेल. हा मस्त. हा आणि तुम्ही आहे ना हा, मी कोण? तुम्ही आर्किमिडीज. मी आक्रिमिडी हा हा कुठं आहे तो. हा जे आहे ते. हा तर तुम्ही यायचं हे आधी म्हणतील की अरे आर्किमिडीज कुठे हा. आहे ते का आले नाही अजून. मग तुम्ही म्हणायचं येतच असतील ते काहीतरी अडचणीत असतील. त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे टबात शोध लागलेला आहे आणि तुम्ही राजवाड्यात आले. त्याच्यानंतर म्हटले महाराजांचा विजय असो बुवा. वा वा वा. नाही एक मिनिट सर मला असं म्हणायचं आहे मी ते येईन महाराजांचा विजय असं म्हणेन. हा. पण मी ना तो भोंगला येणार नाही. हा तो टबात ना डायरेक्ट बाहेर येणार नाही, नाही. मी भोंगला आता ह्यांच्या समोर यायचा आणि मॅडम असणार त्यांच्या समोर भोंगला मला नाही शोभत. नाही नाही मला पण नाही तसं आवडणार. यायचंच नाही हो तुम्हाला. नाही, नाही. आणि मी खाताना असं कुणाला भोंगळं नाही बघू शकत बाई. हो ऐका भोंगळं यायचंच नाही आहे. त्यांना शोध लागल्यानंतर ते तसे आले होते. ही फक्त आख्यायिका आहे. अतिशोक्ती आहे ती. तसं नाही यायचंय तुम्हाला. तसं नाही. काहीतरी कपडे घातलेले म्हणजे याच कपड्यात तुम्हाला यायचंय. अच्छा ह्याच का हा आणि म्हणायचं महाराजांचा विजय असो आणि तो जो सिद्धांत आहे त्याची व्याख्या सांगायची. हा पण ते व्याख्यान काय असेल म्हणजे काय नेमकं म्हणायचं मला सांगा. अरे बापरे विज्ञानाचे शिक्षक त्यांना माहिती नाही. ठीक आहे मी सांगतो हा. की एखादा पदार्थ द्रवरूप किंवा वायुरूप म्हणजे द्रायू जर तरंगत असेल हा. तर त्याच्यावर खालून एक प्रकारची प्रेरणा लागू होते. त्याला उत्प्रणोदन असं म्हणतात. आणि त्याचं मूल्य त्या पदार्थाने बाजू सारलेल्या द्रायू एवढं असतं. बापरे. वा, वा, शाबाला. हे बघा पटकन सुरू करा. मी जे म्हटलं ना ते सुरू करा. एक मिनिट मॅडम तुम्ही उठा. हा, इकडे या. हे इथे नाही तुम्ही बसायचंय. हे बघा राणी सरकार तुम्ही इथे बसा. इथे बसा. तुम्ही इथे बसा. तुम्ही महाराज. हा आणि मी जसं सांगितलं तसं करा. बसा ना बसा. तुम्ही इकडून एंट्री घ्यायची. या इकडून. मी राणी. हा चला स्टार्ट करा. अजून कसं अति लिंबडी आले नाही हो. महाराज अति लिंबडी. महाराज हा? महाराज काय? जरा धीर धरावा. अति लंबडी कुठेतरी अडकली असती. ओ मॅडम ते म्हणतात ते जाऊ द्या. त्यांना नाही सांगू शकत. पण तुम्ही तर आर्किमिडीज म्हणा. ते पोरं कन्फ्युज होऊन जातील ना. पोरांचा विचार करा जरा. हा? Sorry, हा, नीट तुम्ही. सर मी कधी एंट्री घेऊ. अरे आत्ताची एंट्री होती तुमची. हा चला पुढे कंटिन्यू करा. हा. हा, येऊ मी हो. राजानू अरे हे काय करताय हो. हे काय करताय तुम्ही. कुठली ऍक्टिंग आहे ही. ते आमच्याकडे दशावतारात राजा असाच एंट्री घेतो का नाही. आत्ता आर्किमिडीज आहे तुम्ही. तेवढं ध्यानात घ्या बुवा तुम्ही. त्याच्या पुढे एंट्री अरे वा. महाराजांचा विजय असो. असू द्या बोला. महाराजांनो मी सकाळी एक शोध लावलेला आहे. काय झालं काय लावलं तरी काय शोध. ओ दारूच्या ग्लासात एखादी वस्तू तरंगत असेल हं? तर तेवढ्याच वजनाची दारू ही खाली पडते. वा. त्याच्यामुळे ग्लास दारूचा हे कधी पूर्ण भरू नये. बरं झालं सांगितलं. अरे तुम्ही बाय ना बाटोड दारू कुठून आणली हो तुम्ही. द्रवरूप आणि वायुरूप म्हणजे द्रायू ना. दारू कुठून आणली. मी तेच बोलणार होतो कुठे? पण तुम्ही त्याला दारू बोलता. हे कधी दारू बोललो. मी दारू बोललो का. हे बोलता आपला. आणि ते उत्प्रणोदन ते तर तुम्ही बोललेच नाही. सर मी ते बोलायला गेलो ना तर मला 2 वेळा प्रोटीन मिल्कशेक प्यायला. सर सगळं कठीण आहे. त्याच्याविषयी काम करूया काय. ह्यांना आर्किटेक्ट करूया आणि मी राणी होतो पाहिजे. अरे काय बोलताय तुम्ही. काय बाई, मी कुणासमोर भोंगळी यायची नाही बाबा. अरे हो अरे काय भोंगळा लावलाय तुम्ही. आर्किमिडीजचा सिद्धांत का भोंगळेपणाचा सिद्धांत होता का. आकारमानाचा सिद्धांत होता तो. अरे तुम्ही खरंच विज्ञानाचे शिक्षक आहे का. नाही. अरे बापरे मग कोण आहे तुम्ही. मी पीटीचा शिक्षक आहे. मग इथे कशाला खपला. काय की विज्ञानाचे जे शिक्षक आहेत ना हा. त्यांच्या घरामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे तर त्यांनी मला रिक्वेस्ट केले की बाबा तुम्ही जा. असं का? म्हणून मी आज आलेलो आहे. मॅडम तुम्ही तरी विज्ञान शिकवता का. नाही मी हँडीक्राफ्टची शिक्षिका आहे. मी चित्रकला शिकवतो. अरे निघा. अरे ओ भाऊ तू वाट काय बघतो. वाजव ना. निघा ना तुम्ही. काय बघताय. ते काय